नमस्कार सेविकाताईंनो. या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकरबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. पोषण ट्रॅकर वारंवार अपडेट का होतं? त्याचं काय प्रॉब्लेम आहे आणि वेळोवेळी गव्हर्नमेंट पोषण ट्रॅकर का अपडेट करत असते? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त सेविकाताईंपर्यंत शेअर करा. कारण जे पोषण ट्रॅकर आहे ते डेली ते यूज करत आहे आणि ते काय होतं 10-15 दिवसात अपडेट होत जातं. 10-15 दिवसात अपडेट झाल्यानंतर त्याच्यात नवीन काहीतरी फ्युचर येऊन जातात किंवा नवीन व्हर्जन त्या ठिकाणी अपग्रेड होतो आणि काही सेविका ताई आणि मदतनीस ताईसुद्धा त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरचा वापर करत असतात. ते काम करत असतात आणि त्यांना जे अपडेट आलं, अपडेट समजत नाही. तर अपडेट का केलं जातं ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ न स्किप करता तुम्ही व्हिडिओ बघा आणि सर्व सेविकाताईंना हा व्हिडिओ शेअर करा. कारण सर्वांना ही माहिती मिळेल की पोषण ट्रॅकर वेळोवेळी का अपडेट करत असते गव्हर्नमेंट आणि अपडेट केल्यानंतर त्याच्यात नवीन फीचर येतात आणि अ, आपल्याला सेविका आणि मदतनीस ताईंना अपडेट झाल्यानंतर काही फीचर नवीन अपडेट होतात. तर त्या ठिकाणी आपल्याला काम करणे अवघड होतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करतोय आणि पोषण ट्रॅकरची कुठलीही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि मी त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जे तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण पोषण ट्रॅकर वेळोवेळी का अपडेट होत असतं ते आपण बघू. नमस्कार ताईनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप. बऱ्याच ताई सांगतात ॲप वारंवार अपडेट होते, लॉग इन होत नाही, डेटा गायब होतो आणि मग गोंधळ तयार होतं. पण खरं कारण काय आहे? हे अपडेट नेमकं का होतात आणि त्यात त्यात तुम्ही कसा फायदा करून घेऊ शकतात हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. पोषण ट्रॅकर हा एक मोबाईल ॲप आहे जो महिला व बालविकास विभाग चालवतो. यामध्ये प्रत्येक अंगणवाडीतील लाभार्थी म्हणजे गर्भवती महिला, स्तनदामाता, बालक याची माहिती नोंदवली जाते. उद्दिष्टे: पहिलं, सर्व लाभार्थ्यांचे डेटा एकत्र ठेवणे. दुसरं, त्यांना योग्य सेवा देणे. तिसरं आणि सरकारला रिपोर्टिंग सोपे व्हावे. ताईनो, आता मुद्द्याला येऊ. हे ॲप वारंवार अपडेट का होते? पहिला मुद्दा आहे सिस्टीम सुधारणा. सरकार वेळोवेळी नवीन फीचर्स जोडते, जसे की नवीन रिपोर्टिंग फॉर्म, नवीन लाभार्थी प्रकारची इत्यादी. दुसरा आहे बग फिक्स. काही वेळा ॲपमध्ये चुका असतात, जसे डेटा सेव्ह न होणे, OTP न येणे, इतर गोष्टी. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी अपडेट सोडले जातात. तिसरा मुद्दा सुरक्षा कारणे. डेटा हा संवेदनशील असतो. लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती, त्यामुळे सरकार सुरक्षा वाढवते आणि म्हणून अपडेट येतात. चौथा मुद्दा आहे सर्व्हर आणि इंटरनेट सिंक. जेव्हा सर्व्हरवर बदल होतात, बॅकएंड अपडेट, तेव्हा मोबाईल ॲपलाही अपडेट करावं लागतं. म्हणजे अपडेट वाईट गोष्ट नाही, ती सिस्टीम सुधारण्यासाठी आवश्यक असतात. बरं मग ताईंनो, गोंधळ का होतो? त्याची काही मुख्य कारणं अशी आहेत. पहिला, नेटवर्क समस्या. अपडेट करताना इंटरनेट कमी असतं, त्यामुळे ॲप नीट इन्स्टॉल होत नाही. दुसरं आहे मोबाईल मेमरी कमी असते. जुनं व्हर्जन अडकलेलं असतं आणि नवीन अपडेट नीट बसत नाही. तिसरा मुद्दा आहे लॉग इन डेटा डिलीट होतो. अपडेटनंतर पुन्हा लॉग इन करावं लागतं आणि तिथे OTP किंवा युजरनेम चुकतो. चौथा, ट्रेनिंग कमी मिळते. बऱ्याच ताईंना नवीन फीचर कसं वापरायचं हे कोणीच नीट सांगत नाही, म्हणून गोंधळ निर्माण होतो. नेहमी नवीन व्हर्जन वापरा. Google प्ले स्टोअरवर अपडेट करून घ्यायचं आहे. दुसरा, इंटरनेट मजबूत असू द्या. मोबाईल डेटा नीट चालतोय का ते पहा. शक्य असेल तर वायफाय वापरा. तिसरं, जुना डेटा बॅकअप घ्या. अपडेट करण्याआधी स्कॅन डाटा करून ठेवा. चौथा, नोट्स ठेवा. लाभार्थ्यांची माहिती थोडक्यात वहीत लिहून ठेवा. काही गडबड झाल्यास उपयोगी पडते. पाचवा, ग्रुप सपोर्ट घ्या. व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर अनेक सेविका ग्रुप आहेत, तिथे एकमेकींना मदत करा. सहावा, अधिकृत हेल्पलाईन वापरा. ॲपमधील हेल्प किंवा कॉन्टॅक्ट सपोर्ट बटन वापरा.
या सगळ्या अपडेट्स मागे सरकारचं उद्दिष्ट आहे पोषण योजनेचं अचूक ट्रेनिंग, दुसरं लाभार्थ्यांपर्यंत सेवा योग्य वेळी पोहोचवाव्या आणि सेविका ताईंचं काम सोपं व्हावं. जर आपण या अपडेटचा योग्य उपयोग केला तर आपलं रिपोर्टिंग वेगाने होईल, त्रुटी कमी होतील आणि तुमचं काम सोपं होईल. तर ताईंनो, आता पुढच्या वेळेला पोषण ट्रॅकर अपडेट आला तर घाबरू नका. उलट खुश व्हा की काहीतरी नवीन आणि सुधारित फ्युचर येत आहे. लक्षात ठेवा, बदल म्हणजे प्रगती आणि आपण त्या बदलच्या भाग आहोत. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक टाईमपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.